एक महत्त्वाची बातमी अमरावतीतून अमरावतीत प्राचार्याविरोधात प्राध्यापकांनी बंड केलाय। श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात मोठा राडा झाला। प्राचार्यांच्या जाचाविरोधात प्राध्यापकांनी पोलीस ठाणे गाठलं। प्राचार्यांकडून महिला प्राध्यापकांशी अर्वाच्य वर्तन करण्यात येतं। प्राचार्य वशिष्ठ चोबेंविरोधात तक्रार दाखल केली। प्राचार्य आर्थिक आणि मानसिक शोषण करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। राड्याचे सीसीटीव्ही फुटेज जय महाराष्ट्रच्या हाती लागले। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोळे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। सुरेंद्र, काय आरोप करण्यात येत आहे प्राध्यापकांवर? अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव स्कूलच्या श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयातील हा एकंदरीत प्रकार आहे। प्राचार्याविरुद्ध प्राध्यापक असा बंड या ठिकाणी सुरू आहे। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जे प्राचार्य वशिष्ठ चोबे ते या ठिकाणी जे प्राध्यापक वर्ग आहे, जे कर्मचारी त्यांना अर्वाच्य भाषेत वक्तव्य करतात, त्यांचं आर्थिक मानसिक शोषण करतात, शिवाय पगार कपात करू, तुम्हाला सस्पेंड करू अशा प्रकारे धमक्या ते या इथल्या प्राध्यापक वर्गांना देत असल्याचं कारण जे आहे ते पुढे आलं आहे। आणि त्याच कारणावरून जे आहे प्राध्यापक विरुद्ध मुख्य प्रिन्सिपल असं बंड या ठिकाणी सुरू झाले आणि सगळे प्राध्यापक कर्मचारी वृंद जे आहे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे। आता पोलीस नेमकं या संदर्भात कारवाई करते बघणं देखील गरजेचं आहे। एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी हे जे वशिष्ठ चोबे प्राचार्य आहे ते या ठिकाणी या महाविद्यालयातून कार्यमुक्त होत असताना सुद्धा त्यांनी आपला चार्ज या ठिकाणी सोडला नाही आणि अनेक दिवसापासून या ठिकाणी कर्मचारी प्राध्यापक वृंदांना अशा प्रकारे त्रास देत आहेत। त्याचा सीसीटीव्ही देखील जे आहे आपल्या सोबत पुढे आलेला आहे। प्रणिता जी, सुरेंद्र, धन्यवाद माहितीसाठी। तर अमरावतीतील हा प्रकार आहे। प्राचार्यांविरोधात प्राध्यापकांनी दंड थोपाटलेले आहे। प्राचार्यांवर विविध आरोप करण्यात येतात आणि त्याचमुळे या प्राध्यापकांनी पोलीस ठाणे गाठलं। या ठिकाणी प्राचार्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली। अमरावतीतील हा प्रकार आहे। प्राचार्यांविरोधात या प्राध्यापकांनी दंड थोपाटले आणि बंड पुकारलं। श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात मोठा राडा झाला। प्राचार्यांच्या जाचाविरोधात प्राध्यापकांनी पोलीस ठाणे गाठलं।